प्राथमिक शिक्षक बँकेला 8,63,00,000चा निव्वळ नफा। रविवारी होणार बँकेची सर्वसाधारण सभा। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 105वी सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 11 वाजता सुखकर्ता लॉन्स, कल्याण रोड येथे होणार आहे। सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेला 8,63,00,000चा नफा झाला असून सभासदांना 7% प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेसमोर ठेवली आहे। शिक्षक बँकेच्या आज रोजी 1500 कोटींच्या दरम्यान ठेवी असून 1100 कोटींचे कर्ज वितरण झाले। गेल्या 8 वर्षांपासून सभासद हिताचा बँकेत कारभार सुरू असून तो यापुढे सुरू राहील अशी ग्वाही शिक्षक बँकेचे चेअरमन श्री बाळासाहेब सरोदे यांनी दिली आहे। शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडुंगे, राजकुमार साळवे, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, अर्जुन शिरसाट, बाबा खरात, RT साबळे, राजू रहाणे, किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर, राम वाकचौरे आदी नेते उपस्थित होते। अहमदनगर जिल्हा प्राथमिक सहकारी बँकेला सन 2023-24 मध्ये इतका काटकसरीचा कारभार करूनही 8 कोटी 8.5 कोटीच्या आसपास नफा झालेला आहे आणि या नफ्यातून आम्ही कोणत्याही तरतुदी न करता आमच्या सभासदांना जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्यासाठी म्हणजेच तो 7% आम्ही तो प्रस्तावित केलेला आहे आणि आम्ही आमचा सभासद निश्चितच या 7% डिव्हिडंडसाठी आम्हाला मंजुरी देईल ही आमची अपेक्षा आहे आणि सभासदांच्या इच्छेनुसार आम्ही पुढेही काटकसरीचा कारभार या ठिकाणी करणार आहोत आणि सभासदांच्या मागणीनुसारच 41 लाखामध्ये आणखीही कर्ज वाढ करण्याचा आमच्या संचालक मंडळाचा मानस निश्चित राहील आणि आम्ही जे वचननामा दिलेला आहे या वचननाम्यानुसार की कर्जाचा व्याजदर सुद्धा कमीत कमी करण्याचा आमचा अजून कमी करण्याचा प्रयत्न आमच्या संचालक बोर्डाचा राहील। धन्यवाद। परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं मी विशेष अभिनंदन करतो, कारण कालच आमचा शिक्षक दिन झाला। त्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी आमच्या बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमची 8 तारखेला सुखकर्ता लॉन, कल्याण रोड, अहमदनगर या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे। त्या निमित्ताने या सभेस उपस्थित असलेले माझे सहकारी बाळासाहेब सरोदे सर, आमच्या मंडळाचे नेते राजकुमारजी साळवे सर, सुरेशजी निवडुंगे सर, माजी चेअरमन साहेबराव अनाप सर, त्यांच्यासोबत आलेले सर्व श्रेष्ठी तसेच सर्व संचालक मंडळ, या ठिकाणी आमचा जो कारभार आहे तो आम्ही ऐक्य मंडळ, शिक्षक भारती एकल मंच आणि गुरुमाऊली मंडळ 2015च्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडत आहोत। सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या 23-24 सालामध्ये आम्ही 8,63,00,000चा विक्रमी नफा मिळून सभासदांना 7% एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा वाटणीतून डिव्हिडंड वाटप करणार आहोत आणि तो पण सभा संपल्याबरोबर लगेच तो डिव्हिडंड आम्ही प्रत्येकाच्या खात्यावरती वर्ग करतो। त्याचबरोबर सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून 2 पारितोषिक असतील, भादा पाटील पारितोषिक असतील, त्या माध्यमातून आम्ही पूर्वी त्यांना फक्त रोख स्वरूपात रक्कम द्यायचो, परंतु आता मागील वर्षापासून आम्ही त्यांना ट्रॉफी आणि त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांना ते पारितोषिक प्रदान करीत आहोत। त्याचबरोबर इतर ज्या काही योजना आहेत, अजून काही नवीन संकल्यपूर्ण योजना आहेत, त्या आम्ही आमचे जे श्रेष्ठ आहेत त्या सर्वांच्या मदतीनं निश्चितच त्या अंमलात आणू आणि सभासदाच्या हिताचा कारभार आम्ही करू। आम्हाला कोणी विरोधक नाही, आमचे सर्व शिक्षक आहेत त्या शिक्षकाच्या नेतृत्वाखाली, म्हणजे आम्हाला काही संघटना वगैरे आम्ही तसं सर्व संघटना एकच आहोत या दृष्टिकोनातून आम्ही कारभार करू आणि सर्वांशी फक्त तुम्हाला एक विनंती आहे, उद्या तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 105वी सर्वसाधारण सभा 11 वाजता सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी होत आहे। सर्व सभासदांनी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहावं अशा प्रकारची मी त्यांना नम्र विनंती करतो आणि सभासद हिताचा काटकसरीचा कारभार यापुढे चालू राहील आणि सर्वसाधारण सभेत बहुमताने जे निर्णय होतील तेच त्या ठिकाणी मंजूर केले जातील। सर्वांच्या मताचा आदर निश्चितपणे शेवटपर्यंत केला जाईल, सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल। सर्व संघटनांच्या प्रमुखांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊनच
या ठिकाणी या सर्वसाधारण सभेतील विषय मंजुरीसाठी आम्ही या ठिकाणी ठेवतोय. सभासदांची जी कर्ज मर्यादा वाढीची मागणी 5 लाखांची आहे, कर्जावरील व्याजदर कमी करण्याची जी मागणी आहे त्याहीबाबत संचालक मंडळ 2 दिवसात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त